शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवंतांच्या 1000 दिव्य नावांचा आपण विचार करत आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 53 आहे। श्लोक म्हणू आपण आधी। शरीरभूतभृद्भोक् उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 9 नाव आहेत भगवंतांची या श्लोकामध्ये। क्रमाक्रमाने एकेका नावाचा विचार करू। श्लोक असा आहे, उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः। 5 नावं पहिल्या चरणामध्ये आहेत आणि शरीरभूत भृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः ही 4 नावं। अशी 9 नावं या श्लोकामध्ये आहेत आणि क्रमाने पहिलं नाव आहे या श्लोकामधलं उत्तर असं नाव आहे। भगवंतांचं जो आपण नाम घ्यावं असं सर्व संत सांगतात की जसं जसं भगवंतांचं नाव आपण घेत जावं भगवंताविषयीचं प्रेम वाढतं, आकर्षण वाढतं, जिव्हाळा वाढतो, गोडी वाढते आणि अधिक अधिक प्रेम वाढलं की प्रेम हा भक्तीचा स्थायी भाव आहे। त्यामुळे भक्ती हळूहळू उन्नत होत जाते असं सर्व संतांनी ठिकठिकाणी वचनांमध्ये बोलले आहेत। संत तुकोबांचं एक वचन आठवतं मला या ठिकाणी। वेळोवेळा वाचे आठवितो नाम अधिकचे प्रेम चढे घेता। वेळोवेळी नाम वाचे आठवितो नाम अधिकची प्रेमा चढे घेता। वाढतंय प्रेम दिवसेंदिवस, चढती वाढती भक्ती करावी म्हणतात ना। नामस्मरणाने भगवंतांचं नाम आल्याने मुखामध्ये भगवंताविषयीचं प्रेम वाढतं आणि म्हणून या 1000 नावांचा आपण नेहमी पाठन केलं, वाचलं नेहमी तर भगवंताविषयीचं प्रेम वाढतं आणि भगवंतांचं प्रेम वाढण्याला यालाच भक्ती असं म्हणतात। कारण सा तु अस्मिन् परम प्रेम स्वरूपाच असं नारद भक्तिसूत्रात नारद महर्षींनी भक्तीचं स्वरूपच सांगितलं। सा तु अस्मिन् परम प्रेम स्वरूपा। थोड्या प्रेमाने प्रारंभ करून सर्व प्रेम भगवंतांविषयी होणं याला भक्ती म्हणतात। अस्तु, पहिलं नावाचा विचार करू। पहिलं नाव उत्तर असं आहे। उत्तर शब्दाच्या 3-4 छटा दिल्या आहेत। त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असं आपल्याला एक गट माहिती आहे। आणि हा जीव जेव्हा संसारात येतो, प्रपंचात येतो, त्याला खूप प्रश्न असतात। रोज व्यावहारिक क्षेत्रातलेही असतात आणि पारमार्थिक क्षेत्रातले, भक्तीच्या क्षेत्रातले पुष्कळ प्रश्न जीवाच्या मनात निर्माण होतात। सर्वांच्याच मनात ते असतात। संशयाचं निराकरण होत नाही आणि संशयाचं निराकरण करणारा खरा परमात्माच एक आहे किंवा परमात्म्याने निर्माण केलेली शास्त्र श्रुतिस्मृतिमय वाज्ञे, त्याच्या आज्ञेने निर्माण झालेली सगळी शास्त्र वेद त्याचे निश्वासितच आहेत। यामधून त्याची उत्तरं मिळतात। म्हणून भगवंतांचं नाव उत्तर आहे असा एक अर्थ आचार्यांनी केला आहे की सर्व प्रश्न जे प्रापंचिकाच्या किंवा साधकाच्या मनात जे येतात परमार्थाच्या दृष्टीने किंवा व्यवहाराच्या दृष्टीने, या सर्व प्रश्नांची समर्पक, सडेतोड, बिनचूक
मार्गदर्शन करणारी अशी उत्तरं देणारा जो आहे त्याचं नाव उत्तर अशी एक छटा अर्थाची दिलेली आहे. उत्तर शब्दाचा अर्थ सर्वांपेक्षा श्रेष्ठ असा एक अर्थ भाष्यात केला. सर्वांपेक्षा सर्व देव किती लोक आहेत, 33 कोटी देव, 3 लोक स्वर्ग मृत्यू पाताळ आणि सगळे जीव या सर्वांपेक्षाही अत्यंत श्रेष्ठ म्हणून उत्तर, दक्षिण उत्तर असे 2 शब्द येतात. त्यापैकी उत्तर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असा अर्थ केला आहे. आणखी एक अर्थ आचार्यांनी छटा केली आहे. तत्त्वज्ञानाच्या चिंतनामध्ये 2 भाग येतात, एक पूर्व पक्ष, एक उत्तर पक्ष. पूर्व पक्षामध्ये साधकांनी किंवा संतांची जर सभा असेल, ब्रह्मवृद्धांची ब्रह्मसभा असेल, तर कोणीतरी एखादा शंका किंवा संदेह विचारायचा, प्रश्न मांडायचा आणि तो प्रश्न मांडणारा जो आहे त्याला पूर्व पक्ष म्हणायचे. पूर्व पक्ष. आणि त्याचं उत्तर जो समर्पकपणे देऊ शकतो, आचार्यपदी असलेले किंवा ईश्वर स्वतः, तर त्याला उत्तर पक्ष म्हणतात. ह्या अर्थाने सुद्धा आचार्यांनी भाष्यात उत्तर नाव भगवंतांचं काय, पूर्व पक्ष उत्तर पक्ष या अनुषंगाने. आणि खरं म्हणजे साधकाची साधक दशा हा पूर्व पक्ष आहे. आणि साधकाला झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, असं जेव्हा म्हणण्याची वेळ येते, साधना समाप्त होते आणि आता साध्याची प्राप्ती होऊन जाते, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने उत्तर परमार्थशास्त्राचं मिळालं असं शास्त्र मानतं, की ते आता सगळं उत्तर, पूर्ण उत्तर मिळालं. म्हणून पूर्ण उत्तर, उत्तर शब्दाचा आचार्यांनी एक अर्थ मोक्ष असाच केला आहे. आणि हा मोक्षरूप परमात्मा आहे. सर्व जीवांना त्यांच्या साधनेद्वारा कृपा करून, साधनेद्वारा स्वतः कृपा भगवंत करतो. यमै वैश्य वृणते तेन लभ्यस तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम अशी कठश्रुती आहे. भगवत कृपेशिवाय मोक्षच नाही. आणि भगवत कृपा याचा अर्थ सद्गुरू कृपा हाही अर्थ आहे, कारण भगवान आणि सद्गुरू वेगळे नाहीच आहेत. ते अंतिम साधन म्हणा किंवा तो अंतिम चरण म्हणा, अंतिम गोष्ट म्हणा, की स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती, हे खरं उत्तर रूप आहे असा अर्थ असाही एक छटा केली आहे. 10 दिशा आहेत आपल्याला माहिती आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि मध्ये मध्ये आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य, ह्या अजून 4 दिशा. पण या सकल दिशांमध्ये उत्तर दिशा साधनेसाठी सर्वात उत्तम मानली आहे. पूर्वेची पण आहे, पूर्वोत्तर मुख करावं असं अनेक ग्रंथांमध्ये येतं. त्यामुळे उत्तर दिशेकडे तोंड करून जर साधना केली, म्हणून याचं नावच उत्तर दिलं. उत्तर दिशा याची दिशा आहे ती. आपण असं सगळ्या ठिकाणी ऐकलं असेल, वाचलं असेल की दक्षिण दिशा यमराजांची आहे, तिकडे पितरांचा लोक किंवा नरकलोक वगैरे तिकडे आहे. पण याचं तोंड उत्तर तिकडे असल्यामुळे हा ती बाधा होऊ देत नाही. हा उत्तर दिशेला आहे आणि म्हणून उत्तर दिशेकडे साधना करण्यामध्ये खूप गती आहे असं शास्त्र सांगतात. आचार्यांनी याची व्याख्याच केली आहे. उतारयति संसारात इति उत्तर हा. उतारयति संसारात इति उत्तर हा जो संसार सागरातून पार करून देतो तो ईश्वर, म्हणून त्याचं नाव उत्तर असं ठेवलं आहे. आणि उत शब्दाचा अर्थ सगळ्यात वर असा होतो. उत म्हणजे वर. आणि सगळी सृष्टी संपून जाते प्रलयामध्ये. सगळी सृष्टी, कोणता तरी प्रलय होईल, अग्निप्रलय, जलप्रलय, वायुप्रलय, पण कोणत्या तरी प्रलयानंतर हा शिल्लकच राहतो परमात्मा. अहमेवासमेवाग्रे नान्यत्यत सदसत्परम पश्चातहि यदेतच्च योव शिष्येत सोस्म्य. मी शिल्लक राहतो, भगवान चतुश्लोक भागवतात म्हणाले. आणि त्यामुळे सगळ्यांच्या शेवटी फक्त एक शिल्लक राहणारा परमात्मा. सत एव सौम्य इदमग्र आसीत एकमेवाद्वितीयकम बृहदारण्यक श्रुती आहे. सत एव सौम्य म्हणजे सत्वस्तू आहे, सगळ्यात वर आहे, अधिष्ठान रूप आहे. उत असा या उत्तर शब्दामध्ये उत धातू येतो, म्हणजे वर, सगळ्यांच्या वर. आणि म्हणून प्रलयानंतरही शिल्लक राहणारा असा आचार्यांनी एक याचा अर्थ केलेला आहे. याप्रमाणे या उत्तरो या नामाच्या 3-4 छटा आचार्यांनी व्यक्त केल्या आहेत भाष्यामध्ये. आपण त्याचा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सर्वात वर म्हणजे जन्मादी बंधनापासून पलीकडे, जन्मादी बंधनं ज्याला नाहीत आणि जीवांची कर्मबंधनं, जन्मबंधनं जो सोडवतो त्याचं नाव उत्तर हा उत्तरो असा आहे पहिलं नाव. 2 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे गोपती.
गोपती ही. गो शब्दाचे 3-4 अर्थ आचार्यांनी दिले आहेत, शास्त्रातही आहेत. गो म्हणजे एक अर्थ होतो गोमाता गाय. गो शब्दाचा एक अर्थ इंद्रिय असा होतो आणि गो शब्दाचा एक अर्थ ही पृथ्वी देवी भूदेवी असा होतो. तीनही अंगांनी आपण विचार करू थोडासा. गाय, मग याचं नाव गोपती का? गाईचा पती याचा अर्थ गाईचा स्वामी आहे. खूप प्रेम करतो हा गाईवर. श्रीकृष्ण अवताराकडे आपण थोडंसं विलोकन जर केलं, त्या अवताराचा विचार केला तर भगवान गोकुळात गवळी म्हणूनच जन्माला आले. हो, ते वास्तविक वसुदेव देवकीच्या पोटी आले, पण पालन पोषणाकरता स्वेच्छेनी नंदबाबा यशोदेकडे गेले. किती गायी आहेत तिथे. गवाम कोटी गृहयस्य सहा नंदा अशी नंद शब्दाची व्युत्पत्ती आहे. गवाम कोटी गृहयस्य सहा नंदा, 1 कोटी गायी ज्याच्याकडे तो नंद. या सगळ्या गायींचं वर भगवान प्रेम करतात. प्रत्येक गायीला रोज स्पर्श करतात, प्रेम करतात प्रत्येक गायीवर. आणि इतर अवतारातही भगवंतांनी राम अवतारातही गायींवर प्रेम केलं आहे. पण कृष्ण अवतारामध्ये गायींमध्ये भगवान जेवढे खेळले, गायींना वनात घेऊन गेले, वृंदावनात गेल्यानंतर रोज चारायला घेऊन जायचं. गोवर्धन पूजा करताना सगळे गायी वासरं भगवान घेऊन गेले आणि रात्री गोवर्धन जेव्हा करांगोलीवर भगवंतांनी घेतला, सगळे गायी वासरांना खाली घेतलं, रक्षण दिलं आहे. गोपती, गोमाता या अर्थाने. आणि गाईला फक्त आपण माता म्हणतो असं नव्हे, गोपती हा आहे, त्या गाईचं फार महत्त्व आहे. तुलसीदासांनी एक छान दोहा दिला आहे, तुलसी वृक्ष न जाणीय. तुळशीचं झाड जास्त छोटंसं रोपटं जरी असलं, तुलसी वृक्ष न जाणीय. दुसरं त्याचं चरण आहे, गाय न जाणीय ढोर. गाईला फक्त ढोर नाही म्हणायचं, जनावर नाही म्हणायचं. तुलसी वृक्ष न जाणीय, गाय न जाणीय ढोर, माता पिता मनुष्य न जाणीय, ये तीनो नंदकिशोर. असा दोहा आहे त्यांचा. म्हणजे हे कृष्णच आहेत. गोपती, गायींचा स्वामी कृष्णच, सर्व गायींचा स्वामी. गाय, गो शब्दाचा अर्थ गोमाता गाय या अर्थाने आपण पाहतोय. कारण गावो विश्वस्य मातरः अशी एक श्रुती आहे. गावो विश्वस्य मातरः, सर्व विश्वाची जननी आई कोणी असेल तर गाय आहे. आणि तिचा हा स्वामी पती, म्हणून याचं नाव गोपती. एक छटा. दुसरा अर्थ आहे पृथ्वी. ही धरणी माता जी आहे, भूदेवी जिला म्हणतो, हा स्वामी आईचा. हिच्यावर जेव्हा संकट येतात तेव्हा ही ब्रह्मदेवासमवेत गायीचं रूप धारण करून क्षीरसागरावर जाते. असं प्रत्येक अवताराच्या प्रारंभी सगळीकडे वर्णन आहे. ती भूदेवी, ती भूमी, ती पृथ्वी देवी, हिलासुद्धा हिचा पतीसुद्धा हाच आहे. याचा अर्थ भूमीदेवीलासुद्धा याने धारण केलेला आहे. हा तिचा स्वामी आहे. कारण भगवान भगवद्गीतेत म्हणाले, पृथ्वीची धारणा काय आहे? 3/4 पाणी, 1/4 पृथ्वी, म्हणजे पृथ्वी तत्व. तरी त्या सागरामध्ये ही पृथ्वी विरून जात नाही, कारण तिचा स्वामी तिच्याजवळ आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान बोलले, गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा. मी पृथ्वीत प्रवेश केला आहे म्हणून तिला तो आधार आहे, म्हणून तिची धारणा होते, ती एक स्थिर राहते, टिकून राहते. ध्रुव धारयती, ती टिकून राहते. धारणा होते तिची, टिकून राहते, विरत नाही. कारण मी प्रवेश केला एक भाग. आणि दुसरी ती बहुप्रसवा होते. जसं बीज पेरावं तसं ती फळं देते, तसं पीक वनस्पती देते, कारण मी तिथे आलेलो आहे म्हणून. म्हणून त्या अर्थाने सुद्धा हा एक विचार आहे. गो पृथ्वी अर्थाने हा गोपती आहे, पृथ्वीचा पती आहे. तिसरी छटा अर्थाची आहे, गो म्हणजे इंद्रिय सगळी. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहेत जीवाजवळ, देहधारी जीवाजवळ. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 11वं मन. या 11 मुख्य इंद्रियांचा, याच्या व्यतिरिक्त पुष्कळ इंद्रियात ती सगळी याची अंगच आहेत. पण पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जीव जितके विषय भोगतो, त्या पंचज्ञानेंद्रियांना आज्ञा देणारा, तशा तशा इच्छा होणारा हा परमात्मा आहे. म्हणून गोपती याचा अर्थ इंद्रियांचा स्वामी, इंद्रियांना तशा प्रेरणा देणारा. कारण ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण करताना सगळी इंद्रिय या मनुष्याला, जीवाला दिलेली बहिर्मुख बनवलेली आहेत. परांची खाणी व्यतृण स्वयंभू अशी श्रुती आहे. बहिर्मुख बनवलेली आहेत. म्हणून इंद्रियाची धाव सतत विषयांकडे असते. पण त्या इंद्रियांचा जो स्वामी आहे, जसं मला डोळे आहेत,
आणि एखादा दृश्य विषय मला पाहण्याची इच्छा झाली, त्याचा भोग घेण्याची इच्छा झाली, टी व्ही लावायचा आहे, पाहायचा आहे, तर माझा डोळा काही तिथे जात नाही. डोळा त्या टी व्हीला जाऊन झोंबत नाही. हे डोळा म्हणा, हे बाह्य इंद्रिय आहे. हे डोळा हे शरीराचं बाह्य इंद्रिय आहे. पण त्याच्या आत एक गोलक आहे, त्याला नेत्र म्हणतात. मग जे दृश्य आपल्याला दिसतं डोळ्याच्या मार्फत, ते खरं नेत्रांनीमुळे आपल्याला दिसतं. नेत्राची धाव तिथे जाते. नेत्र म्हणजेच परमात्मा आहे. नेत्रस्य नेत्रः प्राणस्य प्राणः, श्रुती आहे केनोपनिषदामध्ये. सगळा तोच आहे. नेत्रस्य नेत्रः, श्रोत्रस्य श्रोत्रः, प्राणस्य प्राणः, अशी श्रुती आहे. आणि त्यामुळे भगवंताला गोपती हे नाव दिलं आहे. सर्व इंद्रियांचा स्वामी. स्वामी याचा अर्थ सर्व इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या शक्ती पुरवणारा. प्रत्येक इंद्रियांच्या शक्ती वेगळ्या आहेत. प्रत्येक इंद्रियांची भोग सेवन करण्याची वृत्ती वेगळी आहे, स्वभाव वेगळा आहे. कानाला जर का आपण म्हटलं की मी कानातून जेवतो, असं कसं शक्य आहे? मी रसनेनी म्हणजे जिभेनी घ्राणे वास घेईल असं नाही जमणार. एखाद्या सुगंध किंवा दुर्गंध मला कळण्याकरता घ्राणेंद्रिय आहेत. त्या इंद्रियांचे जे भोग विषयांचे ते भोगण्याकरता त्या इंद्रियांना जी शक्ती मिळते, ती शक्ती ज्याच्यामुळे मिळते त्याला पती म्हटलं आहे. इंद्रिय या अर्थाने गोपती ही. आणि हे सगळं वेदांमध्ये स्वच्छपणे लिहून ठेवलं आहे. म्हणून वेदास सर्वांगानी सत्यमायतनम, केनोपनिषदच आहे. वेदास सर्वांगानी सत्यमायतनम, हे इंद्रियांचं वर्णन जे आहे केनोपनिषदात फार विस्ताराने या दृष्टांतासह कथेसही आहे. पण सर्व इंद्रियांना शक्ती पुरवणारा, त्या इंद्रियांचा स्वामी म्हणून भगवंतांचं एक नाव गोपती ही, असं द्वितीय क्रमांकाचं या श्लोकातलं झालं. श्लोक 3 क्रमांकाचं नाव आहे गोप्ता. गोप्ता याचा अर्थ रक्षण करणारा, म्हणून गोप्ता. उत्तरो गोपतीर गोप्ता. गोप्ता म्हणजे रक्षण करणारा, सकल जीवांचं रक्षण करणारा परमात्माच आहे. आणि त्यांना जितकं आयुष्य त्यांनी प्रदान केलेलं आहे तितकं आयुष्यपर्यंत तोच सांभाळतो. मग पतिच्युतं तिष्ठति दिष्ट रक्षितम श्लोक आहे भागवतामध्ये. एखादी वस्तू रस्त्यावर पडली आहे पण ती समाप्त होणार नाही, कारण तिला जर रक्षण भगवंतांना करायचं आहे तर रक्षण होईलच तिचं. पती तिष्ठति दिष्टति रक्षितम. आणि त्याच्या विरुद्ध जर घरातही एखादी वस्तू असेल, तिला संपवायचं असेल देवाला, घरातल्या घरात सुद्धा संपून जाते. छान सुभाषित आहे भागवतामध्ये. कारण भगवान सकलांचं रक्षण करणार आहे. जोपर्यंत त्यांना दिलेलं आयुष्य मर्यादा आहे तोपर्यंत त्यांचं पालनपोषण करणारा, रक्षण करणारा, इथे गोप्ता शब्दाचा अर्थ रक्षण करणाऱ्या अर्थीने अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत जितके जीव आपल्याला दिसतात, दृश्यते श्रियते पिवा, जितके दिसतात ऐकलेले आहेत, त्या सगळ्या जीवांचं रक्षण परमात्माच करतो. त्यांचं आयुष्य उपलब्ध आहे तोपर्यंत. आणि हे करताना काय, तो समजा एखादा देहधारी जीव आहे किंवा त्याच्या मागे काय तो काठी घेऊन फिरतो का रक्षण करताना? योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषी रामांना म्हणतात, रामा, भगवान जीवांचं रक्षण करतो, मग ते रक्षण करण्याकरता त्याच्यावर संकट येतील, मग मी तिथे काठी घेऊन उभा राहील आणि आलेल्या संकटांना किंवा दुष्टांना मारायला हातात काठी घेऊन उभा राहील आणि काठीने त्यांना मारेल. नाही रामा, असं नाही. न देवा दंडमादाय रक्षंतु पशुपालवत. पशुपाल म्हणजे गुराखी. गुराख्यासारखा रक्षण तो, तसं गुराखी जसं गायींचं रक्षण करतो वनात गेल्यावर, गायींना इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका काठीने वळवतो, किंवा तिकडे नदी आहे तिकडे दरी आहे तिकडनं जाऊ नका, रक्षण करायचं आहे, त्यांना अशी काठी मारली की ते इकडे येतात. असं पशुपालवत म्हणजे गुराख्यासारखं रक्षण परमात्मा नाही करत. न देवा दंडमादाय रक्षंतु पशुपालवत यंतु रक्षंतुमिच्छन्ति बुद्ध्यात प्रविशन्ति तम. त्याला रक्षण ज्याचं करायचंच आहे त्याच्या बुद्धीत प्रवेश करतो एक अर्थ, किंवा त्याच्यावर संकट आणणारा जो आहे त्याच्या बुद्धीत प्रवेश करतो, किंवा संकटात मी प्रत्यक्ष मदत न करताना त्याला कोणीतरी मदत करावी अशी बुद्धी एखाद्याच्या अंतःकरणात मनामध्ये देणं, हे सुद्धा काम परमात्मा करतो. आपण कितीदा म्हणतो इतका वेळेवर तुम्ही देवासारखे धावून आले.
त्याला ती प्रेरणा होती की यांच्यावर संकट आले मी दूर करू शकतो, मी तुम्हाला मदत करू का काही. म्हणतात ते लोक अगदी देवासारखा धावून आला. मी बसने चाललो होतो, ॲक्सिडेंट झाला, मी बसमध्ये अडकून पडले, एक मनुष्य आला मला खिडकीतून बाहेर काढला. भगवंतच आहे तो. मग तो देवासारखा धावून आला आपण म्हणतो आपण, त्याचा अर्थ भगवान येऊन त्याचं रक्षण करतो. पशुपालवत नाही करत, पण यंतो रक्षण तुम्ही इच्छन्ति बुद्ध्या प्रविशन्ति तम. कोणाला तरी प्रेरणा दिली की ती एक व्यक्ती बसमध्ये अडकली आहे, तुम्ही जाऊन तिला बाहेर काढ. ती व्यक्ती सुविचार मनात धारण करून, त्याला कोणी सुविचार दिला, कोणी सद्बुद्धी दिली, भगवंतांनी दिली. म्हणून गोप्ता शब्दाचा अर्थ रक्षण करणारा, प्रत्यक्ष गुराख्याप्रमाणे नाही करणार पण रक्षण करतो जरूर. महाभारतामध्ये एक कथा येते. महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं आणि खूप झाडंही तिथे होती. एका झाडावर एक चिमणीचं घरटं होतं. तिला आता पिल्लं होणार होती. इकडे युद्धाची धामधूम. अर्जुन जेव्हा युद्धाला उभा राहिला, अर्जुनाने पाहिलं म्हणे केशवा, या चिमणीची पिल्लं आता होतील आणि जर खाली पडली तर मरून जातील. इतक्या धामधूम, हत्ती आहेत, घोडे आहेत, रथ आहेत, धुमश्चक्री आहे, युद्ध सुरू आहे, तलवारी आहेत, ढाली आहेत, भाले आहेत, गदा आहेत, हे सगळे मरून जातील. तर भगवान म्हणाले नाही अर्जुना, बघ तू काय होतं तर. आणि खरंच भगवान, युद्ध सुरू आहे. मग हत्ती आहेत, एका हत्तीच्या गळ्यातली घंटा पडली, ते पिल्लं खाली पडलेले आहेत आणि ती घंटा बरोबर त्यांच्या अंगावर पडली. ते सुरक्षित राहिले. 4-5 पिल्लं. चिमणी तोडून गेली, 40 पिल्लं. आणि महाभारतात युद्ध संपलं. 18 दिवस युद्ध आहे. पोसितो जगासी एकलाची. त्यांचं रक्षण तर केलंच. युद्धानंतर भगवान अर्जुनाला घेऊन युद्धभूमीवर गेले, दाखवायसाठी किती बांधव आपले मृत्यू पावले, किती जखमी झाले, संहार किती झाला. अर्जुनाला पाहायची इच्छा होती युद्धानंतर, गेले घेऊन. आणि तिथे ती घंटा पडली. भगवान म्हणतात अर्जुना ती घंटा उचल. अर्जुनाने ती घंटा उचलली. त्या घंटेखाली ती चिमणीची पिल्लं सुरक्षित दिसली. पतिस्थितम तिष्ठती दिष्ट रक्षितम. कारण रक्षण करता गोप्ता परमात्मा आहे तिथे. परमात्म्याला त्या जीवांचं, चिमणीच्या पिल्लांचं रक्षण करायचंच आहे. करायचं होतं नाही, त्यांचं आयुष्य आहे, अजून उडायचं आहे त्यांना. जशी ती घंटा अर्जुनाने उचलली, ती पिल्लं आता 18 दिवसांची झाली, त्यांना पंख आले, ते उडून गेले. अर्जुनाला खूप कौतुक वाटलं. कारण उत्तर गोपतीर गोप्ता. आणि म्हणून भगवान रक्षण ज्या जीवाचं करतात त्या जीवाला कोणीही देव तारी त्याला कोण मारी, असं आपण म्हणतो ना. आमच्या परिचयातली एक मुलगी लहान होती, 1-1.5 वर्षाची. आणि असा घडला प्रसंग तिच्या जीवनामध्ये की दुसऱ्या मजल्याहून 1.5 वर्षाची मुलगी खाली पडली, आईच्या हातातून सुटून. पण तिला काही झालं नाही. देव त्यारी त्याला कोण मारी. खाली वास्तविक खूप कठीण असे दगड पडले होते, टाईल्स होते, बांधकामाचं काही भंगार पडलं होतं, सिमेंटचे तुकडे होते, विटांचे तुकडे होते, त्याच्यावर पडली. पण तिला काही झालं नाही. आई आता पुष्कळ मोठी ITतच आहे. देव तारी त्याला कोण मारी. गोप्ता उत्तरो गोपतीर गोप्ता. म्हणून गोप्ता हे नाव सर्व जीवांचं रक्षण करणारा परमात्माचं आहे. अगदी पशु पक्षी प्राणी मनुष्य सगळ्या जीवांचा, सगळे भूत मात्र देव इत्यादी सर्वांचा जो रक्षण करता आहे त्याचं नाव गोप्ता असं आहे. 4 क्रमांकाचं नाव आहे ज्ञानगम्य. ज्ञानगम्य शब्दाचा अर्थ ज्ञानाने प्राप्त करून घेण्यासारखा, ज्ञानाने प्राप्त करून घेण्याला योग्य. ज्ञानगम्य किंवा जो ज्ञानाने प्राप्त होतो. ज्ञानात एवतु कैवल्यम, श्रुतीच आहे. ज्ञानात एवतु कैवल्यम. ज्ञानानेच मोक्ष आहे. आणि ज्ञान म्हणजे काय. ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नावा ज्ञान हे नाव. जाणीजे देव निर्गुण. दासबोधात ओवी येते 6व्या दशकात. जाणीजे देव निर्गुण या नाव ज्ञान. याला ज्ञान. निर्गुण देवाला जाणणं, थोरला देव ज्याला म्हणतात, तो जाणणं याचा अर्थ त्याच्याशी ऐक्यात जाणं. जाणणे शब्दाचा अर्थ ऐक्यात जाणे असा होतो. जाणणे म्हणजे समजणे, असा नुसतं समजणं नाही, ते ज्ञान आहे. ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी श्रीराम. ते विज्ञान जेव्हा होतं ते ज्ञानगम्यत्व आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये एक वचन येतं, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मनी विंदती. ज्ञानाने मोक्ष होतो.
पण ते ज्ञान परमात्मा निर्गुण निराकार त्याच्याविषयीचं ज्ञान, बाकी जे आहे इतर ज्ञान सृष्टीविषयीचं त्याला माहिती म्हणतात. मग समर्थांचा एक बहुधा ज्ञान नावाचा दासबोधात समास आहे. हे ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, नाना नद्यांची परीक्षा, नाना सरितांची परीक्षा, नाना वरितांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे, नाना भविष्यांची परीक्षा, नाना पुष्कळ काही काय, पूर्ण समास आहे मोठा. हे ज्ञान नव्हे, हे माहिती. मुळात मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, दोघांचा काय संबंध आहे एवढं जाणून घेणं. पावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आणि म्हणून असा जो ज्ञानाने जाणून घेण्याला योग्य आहे, म्हणून त्याचं नाव ज्ञानगम्य असं या ठिकाणी आहे. ज्ञान दोन प्रकारचे, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान हे माहिती वजा असतं आत्ता बोलल्याप्रमाणे, पण त्याचा खूप उपयोग आहे. एका ठिकाणी असं वचन आहे की भगवंत परोक्ष ज्ञान प्रिया, त्याला जीवानी परोक्ष ज्ञान करून घेतलेलं खूप आवडतं. कारण परोक्ष ज्ञानाच्या परिसीमेनंतरच त्याला अनुभवाची दशा येते. म्हणून अपरोक्षानुभूती नावाचा आचार्यांचा जो एक संदर्भ ग्रंथ आहे, त्याला प्रकरण ग्रंथच म्हणतात. त्यात फार सुंदर म्हण, अपरोक्षावृत्ती, अपरोक्षानुभूती, ते निर्गुण ज्ञान आहे. आणि म्हणून त्याची फार किंमत आहे हो. आणि खरं म्हणजे ना, व्यवहारामध्ये कर्मापेक्षा आणि इतर गोष्टींपेक्षा ज्ञानाचीच किंमत जास्त आहे. ज्ञान व्यावहारिक जरी असलं ना, त्याची फार किंमत आहे. एक उदाहरण म्हणून बोलतो. आम्ही एकदा इथून नागपूरकडे चाललो होतो आणि एका ठिकाणी आमची कार बंद पडली. बंद पडली म्हणजे तिचा हॉर्न वाजणंच बंद झाला. आम्ही बोनेट उघडलं, पुष्कळ काही काही करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला नाही जमलं. मग जवळ तिथे एक मेकॅनिकचं दुकान होतं. त्याला विचारलं, तुम्हाला करता येईल का आमच्या वाहनाचा म्हणजे कारचा हॉर्न बंद पडला आहे? हो, मी करून देईन म्हणाले. त्या आला, काही नाही, नुसता स्वतः एकटा आला, एक पाना घेतला जवळ. आम्ही पुष्कळ 1-1.5 तास खटपट केली. बोनेट उघडलं, आम्ही दोघं मित्र होतो. खूप प्रयत्न केला, एक खूप काय काय करून पाहिलं, पण तो हॉर्न काय आमच्याच्याने दुरुस्त झाला नाही. 1-1.5 तास आमचा वाया गेला तिथे. पण तो मेकॅनिक आला, बोनेट उघडच होतं, तो खाली वाकला, त्यांनी हॉर्न त्या तिथे हात लावला, काय केलं माहीत नाही, वाजवा म्हणे आता. 5 सेकंद, फक्त 5 सेकंद. आणि आम्ही स्टिअरिंगवर व्हीलवर जाऊन बसलो, हॉर्न वाजला. आणि मग त्याला विचारलं, थँक्यू, धन्यवाद, तुम्ही आमचं काम केलं, किती पैसे झाले? तर म्हणाले 200 रुपये. म्हटलं 5 सेकंदाचे 200 रुपये? आम्ही तर 1.5 तास घालवला, आमच्यातली सुरूच झालं नाही. आम्ही युवान टिवान बँक मॅनेजर, आम्हाला इतकं, त्याचा काय उपयोग नाही. त्याला दिले 200 रुपये त्याच्या ज्ञानाचे आहे. त्याला तो हॉर्न दुरुस्त कसा करावा हे ज्ञान आहे. कोणती वायर निघाली होती, कुठे जोडायची, त्याला कळत होतं. ते ज्ञान त्यांनी आधी मिळवलं आहे. त्या काळात त्यांनी अभ्यास करताना पुष्कळ कालावधी त्याला दिलेला आहे. मग तो शिकला आहे, कोणाच्या हाताखाली काम केलं असेल, त्यामुळे त्या शास्त्रात तो प्रवीण झाला. प्रत्येक भाग पार्ट त्या व्हेकलचा त्याला दुरुस्त करता येतो. म्हणून ती किंमत त्याच्या वेळेची नाही आहे, त्याला असलेल्या ज्ञानाची किंमत आहे. ज्ञानाची किंमत व्यवहारातही असते. इतका मोठा निर्गुण निराकार परमात्मा हा जाणून घेण्यासाठी फार मोठी किंमत जी मोजावी लागते, ती ज्ञान अंगाने आहे. आणि म्हणून परमात्म्याचं एक नाव ज्ञानगम्य असं आहे. त्याचं स्वरूपच ते आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तैत्तिरीय श्रुती आहे, तैत्तिरीय उपनिषदामध्ये वचन आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव ज्ञानानीच फक्त ज्याला जाणता येतं, ज्ञानानीच, म्हणजे याचा अर्थ कर्मभक्ती वाया जातात का? नाही. कर्म आणि भक्तीने सुद्धा एक वेळ जीवनात अशी येते की त्यांच्या सीमा संपल्यानंतर त्यांना जे द्यायचं ते देऊन देतात. वेदवहित निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते आणि वेदवहित निष्काम उपासनेने चित्त स्थिर होतं. शुद्ध आणि स्थिर चित्तात परमात्मा दर्शन होतं. ती ज्ञानाची दशा आहे. त्यामुळे कर्म आणि भक्तींचा निषेध नाही, त्यांचा फार उपयोग आहे. चित्त स्थिर व्हायलाच पाहिजे. चित्त स्थिर करायला उपासनेसारखा दुसरा उपाय नाही, असं सकल धर्मग्रंथांमध्ये श्रुतींमध्ये बोलल्या गेलं आहे. उपासनेचा अंग आहे ना श्रुतीमध्ये, सकल संत ग्रंथांमध्ये आहे. उपासनेचा भागही मोठा आहे भक्तीचा. पण त्यानंतर चित्तस्थैर्य झालं, कर्माने शुद्ध झालं की मग ज्ञान अंगानेच परमात्म्याचं ज्ञान होतं. आणि म्हणून ज्ञानात एव तू कैवल्यमी श्रुती त्या अंगाने आहे.
म्हणून परमात्मा ज्ञानगम्य आहे, म्हणून त्याचं नावच एक ज्ञानगम्य. 4 क्रमांकाचं आपण पाहिलं. 5 क्रमांकाचं नाव आहे पुरातन. पुरातन आपल्याला माहिती आहे, पुरातत्व विभाग असतात, काही किल्ले, काही भूगर्भातले काही संशोधनं, दगडं, त्यांना मोठे पाषाण सापडतात, मूर्ती सापडतात, शिलालेख सापडतात, याचं संशोधन करत पुरातन विभाग. म्हणजे जुन्या काळी, प्राचीन काळी, जुन्या काळी खूप वर्षांपूर्वी घडलेल्या काही गोष्टी, इथे युद्ध झालं आहे का बा, जसं पुरातत्व विभागाने आत्ता बेट द्वारका शोधून काढली, किंवा दक्षिणेकडचा लंकेकडे प्रभुरामांनी बांधलेला रामसेतू शोधून काढला. हे पुरातत्व विभाग म्हणजे जुना, प्राचीन. मग याचं नाव का बरं आहे? सर्वात जुना पदार्थ, वस्तू या जगाचा विचार जर केला, संपूर्ण विश्वाचा विचार जर केला, हे सगळं दृश्य जगत, पंचमहाभूतांपासून समुद्र, नदी, पर्वत, सगळे पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, माणसं, हे सगळे जरी धरल्या वस्तू, आपण प्राणी जरी धरल्या, त्या सर्वांपेक्षा जुना पदार्थ कोणता आहे? त्याला पुरातन म्हणतात. पुरातन म्हणा, सनातन म्हणा. म्हणून आमच्या धर्माविषयी बोलताना आपण काय म्हणतो? आर्य, सनातन, वैदिक, हिंदू धर्म. आर्य सनातन म्हणजे जुना, प्राचीन, अत्यंत पुरातन, जुना जुना जुना. हा शब्द आपल्याला माहिती आहे. पुष्कळ लोकांना जुन्या वस्तू जमा करण्याची सवय असते. जुनी चित्र, जुनी नाणी, जुने पोस्टर्स, जुन्या फ्रेम्स, पुष्कळ त्यांना छंद असतात. जुन्या किल्ल्यात जमवले ते का माणसाने, किती किल्ल्यासमोर ते जमा करत गेले. त्याला अँटिक पीस म्हणतात. अँटिक पीस म्हणजे अत्यंत जुने, जे आता नाही आहे, 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी होऊन गेलेले जुनी शस्त्र, पुरातन शस्त्र, शिवकालातली शस्त्र प्रदर्शनं भरतात. मग की त्यावेळेला अशी वागणूक होती, भाले असे होते, तलवारीशा होत्या, असे पुरातन तत्व विभागातर्फे किंवा काही हौशी माणसं असतात, त्यांनाही पुरातन म्हणजे जुन्या वस्तू, अँटिक पीसेस जमवण्याचा छंद असतो. पुरातन याचा अर्थ जुना. सर्वात जुना जो आहे, सृष्टी निर्मितीच्या आधी जो आहे, सृष्टीतल्या सगळ्या वस्तूंची जर यादी केली, मग त्यांचा निर्माता कोण आहे? आणि नेहमी एक नियम आहे, निर्माता आधी असतो, निर्मिती नंतर असते. आधी निर्माता, मग त्यापासून निर्मिती. म्हणून या सर्व सृष्टीला जर निर्मिती मानलं, तर त्याचा जो निर्माता आहे तो त्याच्या आधी आहे की नाही? मग या सर्व सकल विश्वाच्या वस्तूंपेक्षा आधी असणारा, म्हणून त्याचं नाव पुरातन असं आहे. अत्यंत जुनं. तुकोबारायांच्या अभंगात एका ठिकाणी वचन येतं, जुनाट हे धन. परमात्म्याला धन म्हटलं आहे. जुनाट म्हणजे पुरातन. जुनाट आहे धन, अंत नाही पार, खात आले फार, संपले नाही. परमात्मा अनेकांनी खाणं शब्द वापरला आहे. यांचा अर्थ भोगला, सेवन केला, प्राप्ती केली, त्याच्याशीच तद्रूप झाले. अनेक योगी, खूप जीवनमुक्त पुरुष होऊन गेले. सगळे योगी, मुनी, आचार्य, सद्गुरू, जीवनमुक्त संत, जीवनमुक्त दशेत राहून गेले. खात आले फार. स्वतः ब्रह्मचैतन्य महाराजांनी राम पाहिला, दर्शन झालं, खात आले फार. सर्व संतांनी तो राम देव त्यांचा उपास्य इष्टदैवत पाहिलं. तुलसीदासांना राम दिसला, सूरदासांना कृष्ण दिसायचे, मीराबाईंना कृष्ण दर्शन व्हायचं. हे खात आले फारचं वर्णन आहे. जुनाट हे धन, अंत नाही पार, खात आले फार, संपले नाही श्रीराम. आणि याप्रमाणे भगवंतांचं एक नाव सगळ्यात जुना, सृष्टीच्या आधी असलेला अहमेवा समेवाग्रे, चतुश्लोक भागवत. सर्वांच्या आधी मी, आणि मी निर्गुण निराकार असून फक्त सत्ता आणि स्फूर्ती दिल्यामुळे सगळं विश्व पुढे निर्माण झालं. पहिली स्फूर्ती एकोंबौश्चाम प्रजाये, नंतर ती मूळ माया. तिथून मग सगळं मूळ माया, गुणमाया, जडमाया, सृष्टीची उत्पत्ती, पंचमहाभूत, त्रिगुण वगैरे, असं पुढे निर्मिती. सर्वांच्या आधी परमात्मा, आणि म्हणून त्याचं नाव पुरातन. समर्थांची ओवी आहे, आपण तो दो दिसांचा, आपण दो दिसांचा, देव तो बहुता काळाचा. आपण थोडे ओळखीचा, देवाचं त्रैलोक्य ओळखे. आपल्याला थोडी ओळख आहे. आपण 2 दिवसांना, आत्ता 2 दिवसापासून आपण आहे. देव तो बहुता काळाचा. किती काळ बहुता माहीत नाही, अनादी.
म्हणून त्याचं नाव पुरातन आहे. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे शरीरभूतभृत. शरीरभूतभृत. जितकी शरीरं ह्या पृथ्वीवरती आहेत त्या सर्वांना आधार, त्यांचं भृत याचा अर्थ पालन पोषण करणारा, भूते धारण करणारा, धृ धातू आहे तिथे, भूतभृत, तो धारण करणारा, पालन पोषण करणारा परमात्माचा आहे. आचार्यांनी प्राणरूपधरा शरीरभृत अशी व्याख्या केली आहे. प्राणरूपधरा इति शरीरभृत अशी व्याख्या केली आहे. आता एक कल्पना करा, उदाहरण म्हणून एखादी गर्भवती स्त्री आहे, तिच्या पोटात बालक आहे आणि अजून त्याला नीट रूपही प्राप्त नाही, कन्झ्युमेंट आत्ताच झाला आहे, ते 4, 5, 6, 8 आठवड्या दिवसांचा आहे काही. तिथे श्वास कोण पुरवतो, पाणी कोण पुरवतो? भृत. भृत शब्दाचा विचार करतो आपण त्यातल्या. शरीरभूतभृत भोक्ता, तिथे कोण पालन करतो? त्याला श्वास, त्याची अन्ननलिका आईच्या जर जोडली असते, नाळ म्हणतात त्याला, त्यातून त्याला श्वास, जे जे अन्न ती आई सेवन करते ते अन्न त्याला, त्याचा रस त्याला मिळतो, तिथे त्याला सांभाळतो. तिथे इतक्या उदरामध्ये बंद, त्याला जीवनासाठी प्राणवायू अत्यंत आवश्यक आहे की नाही. मग तिथे त्याला प्राणवायू कोण पुरवतो? तो परमात्मा पुरवतो. म्हणून त्याचं नाव शरीरभूतभृत. बरं, एकट्या ह्या गर्भिणी स्त्रीच्या मुलाचा विचार नाही आहे. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीव यांनी निर्माण केले लोकतीने, तया नाव देव, सगळ्या त्रैलोक्यातल्या सगळ्या जीवांचं असं पालन पोषण करतो. म्हणून शरीरभूतभृत, शरीर धारण करणाऱ्या भूतांचा, भृत म्हणजे भोग धारण करणारा, पालन पोषण करणारा. तुकोबांचा एक अभंग आहे, पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री. छान आहे. पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री, त्यांची चिंता पाहे नारायण. पक्षी असतात, चिमण्या, कावळे, घारी, पुष्कळ पक्षी असतात झाडांवरती. त्यांच्या घरी काय सामग्री आहे? गॅस आहे का स्वयंपाकाला? नाही आहे. त्यांच्याकडे फ्रीज आहे का? नाही. त्यांच्याकडे झोपायला बेड आहे का? नाही आहे. त्यांच्याकडे गिझर आहे का? नाही आहे. त्यांच्याकडे ओव्हन आहे का? नाही आहे. त्यांच्याकडे पिशवी आहे का? एखादी पिशवी नाही आहे. काही नाही. पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री, त्यांची चिंता वाहे नारायण. काहीच नाही हो, तरी जगतात का नाही? पाणी, विहीर नाही, काही कालवा नाही, कुठे सरळ उडावं, कुठे तळं दिसलं, कुठे पाणी डबकं दिसलं, पाणी पिऊन घ्यावं. पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री, काही नाही. बरं, पैसे आहे का? किंवा तिच्या चिमणीच्या पिल्लांना भूक लागली की आत्ता मी बाजारात जाते आणि थोडी भाजी आणते. ती बाळं म्हणतील नाही आम्हाला आईस्क्रीम पाहिजे. मग आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन आणेल का? तो दुकानदार आत येऊ देईल का? नाही. तिच्याजवळ सामग्री काहीच नाही, द्रव्यरूप नाही, धनरूप नाही, वस्तुरूप नाही, काही सामग्री नाही. पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री, त्यांची चिंता वाहे नारायण. बरं, एका चिमणीचा विचार नाही, सगळ्या प्राण्यांच्या, अगदी दिवस उगवल्याबरोबर चिमणी म्हणा, खार म्हणा, मुंगी म्हणा, मुंगळा म्हणा, पाल म्हणा, आपल्या स्थानावरून बाहेर पडतात जागृती आल्यावर आणि आपलं खाद्य शोधायला लागतात. त्यांच्या घरी काही सामग्री संचय करून ठेवण्याची पण नाही की संग्रह करा, कोठ्या आहेत घरी, डबे आहेत, नाही, काय नाही, नेऊन ठेवायचं. म्हणून पक्ष्यांची सुद्धा चिंता वाहणारा नारायण, प्राण्यांची पण चिंता वाहणारा नारायण, प्रत्येक शरीरधारी भूताची काळजी घेणारा नारायण, शरीरभूतभृत इतक्या अर्थाने व्यापकतेने हे 6 क्रमांकाचं नाव आहे. 7 क्रमांकाचं नाव आहे श्लोकामध्ये भोक्ता. शरीरभूतभृत भोक्ता हे 7 क्रमांकाचं नाव. भोक्ता म्हणजे उपभोग घेणारा. हरिर्दाता हरिर्भोक्ता भुंक्ते विश्वभोगव्य असा श्लोक येतो. सर्वांच्या हृदयस्थानीत असल्यामुळे सर्व प्राण्यांच्या सर्व क्रियांचा भोक्ता. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि. प्रत्येक प्राण्याच्या हृदयातच राहणार असल्यामुळे त्या प्राण्याच्या सगळ्या क्रियांचा साक्षी तर आहेच, भोगता येतोच आहे. प्राणशक्तीने प्राण घेतला, प्राणवायू घेतला, शेवटी परमात्मा असतो प्राण. त्यामुळे तो चैतन्यरूप, त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. त्यामुळे त्याची धारणा आहे ना तिथे. तो सगळ्या क्रियांचा साक्षी उपभोग घेणारा परमात्माच आहे. आपण खातो, पितो, झोपतो, चालतो, बोलतो, किती क्रिया करतो आपण,
पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा उपयोग करून कर्मेंद्रियांच्या द्वारे हालचाली करतो आणि ज्ञानेंद्रियांच्या द्वारे पंचविषयांचं सेवन जीव करत राहतो. या सगळ्या हालचालींचा साक्षी आणि भोक्ता म्हटलं इथे परमात्माच आहे खऱ्या अर्थाने. एवढे करून तो साक्षी रूपाने भोगत असल्यामुळे या जीवात्म्याला वाटतं की मी हे करतो आहे. इथेच सगळी गडबड होते. तो आत्म्याचे धर्म शरीरावर स्थापन करतो आणि शरीराचे धर्म आत्म्यावर स्थापन करतो. अशी अदलाबदल बुद्धिभेदात झाल्यामुळे तर पुढे सगळं मग हे मोहचक्र निर्माण होतं आणि तो मोहात गुंततो, आसक्तीत गुंततो. पण सर्व प्राण्यांच्या सर्व क्रियांचा भोक्ता असा आचार्याने, भोक्ता असा अर्थ सेवन करणारा, उपभोग घेणारा परमात्माच आहे. आणि म्हणून भगवंतांचं या श्लोकातलं 7 क्रमांकाचं नाव भोक्ता असं आहे. 8 क्रमांकाचं नाव कपींद्र असं आहे. कपी म्हणजे वानर असा एक अर्थ आहे. कपी याचा अर्थ वानर. किती वानर होते? सुग्रीव आहे, नळ आहे, नीळ आहे. वालीला तर रामाने उद्धार केला, मारलाय त्याला. हनुमंत आहेत. या सर्व कपींचा इंद्र शब्दाचा अर्थ स्वामी असा होता. आपल्याला माहिती आहे हनुमंतांचं पूर्ण चरित्र माहिती आहे. हनुमंतांचे स्वामी नाही आहेत, सुग्रीवांचे पण स्वामी आहेत. कारण पुढे राज्याभिषेकाच्या वेळी रामांनी सुग्रीवाला पण आणलाय, अंगदालाही आणलाय, सर्व पराक्रम केलेल्या वानरांना अयोध्येत आणलाय. इतक्या सर्व कपींचा स्वामी, सर्व ती वानरसेना रामांच्या स्वाधीन आहे. सुग्रीवाने सांगितलं, रामा मी पूर्ण तुझं कार्य करायला सिद्ध आहे अंगदासह. त्यामुळे या सर्व कपींचा, वानर सेनेचा, वानरांचा 18 पद्म वानर होते असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणात. 18 पद्म वानर होते. इतक्या प्रकारच्या कपी अर्थाने पाहतोय आपण. कपी अर्थाने कपींद्रो, आणि म्हणून कपींचा इंद्र म्हणजे स्वामी, म्हणून त्याचं नावच कपींद्र असं हे 7-8 क्रमांकाच्या श्लोकातलं आहे. कपी शब्दाचा एक अर्थ वराह असाही आहे शब्दकोशामध्ये. वराह अवताराकडे निर्देश आहे. कपींद्र त्यांचा इंद्र, फार मोठा वराह. वराह अवतारामध्ये भगवंतांनी फार मोठं, सुरुवातीला सूक्ष्म रूपाने ब्रह्मदेवाच्या ओंजळीत पडले. कारण ब्रह्मदेवाला कळेना की पृथ्वी जी हयग्रीव नावाच्या दैत्याने हिरण्याक्षाने पळून नेली आहे, तिला आणायची कशी. कारण त्यांची जी प्रजानिर्मिती झाली मनु आणि शतरूपा, त्यांनी राहायचं कुठे, त्यांना राहायला पृथ्वी नाही आहे. भगवंतांनी एक मोठं रूप धारण केलं, विशाल विराट रूप धारण केलं. वराह अवतार त्याला म्हणतात. भागवतात विस्ताराने कथा आहे ही. म्हणून वराह असा जर कपी शब्दाचा अर्थ घेतला तर त्यांचा सगळ्यात मोठा अवतार वराह कपी, त्याचा इंद्र, सर्वांचा स्वामी, वराहच भगवान, वराह रूप जय जय राम. वराह शब्दाचा एक अर्थ ज्ञानी असाही आहे. विद्वान, ज्ञानी, प्रचंड विद्वान असलेला अशांचाही जो स्वामी आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. तसं सर्व ज्ञानांचा ज्ञानी अग्रगण्य परमात्मा, ह्याही अर्थाने भगवंतांचं कपींद्र हे एक नाव आहे. अजून एक छटा अर्थाची कपी शब्दाची केली आहे. क या शब्दाचा संस्कृत भाषेमध्ये जल असा अर्थ होतो, म्हणजे पाणी. आणि पी म्हणजे पिणारा. क पी, पाणी पिणारा म्हणजे कोण? सगळ्या सृष्टीचा विचार केला तर ढग असतात आकाशामध्ये. त्या ढगांमध्ये जल असतं, संचय असतो. आणि मग त्याला वारा लागला, पर्वताला ते ढग आडले की मग पाऊस पडतो, अशी त्याची वैज्ञानिक कारणमीमांसा आहे. ते खरं आहे, ढगात पाणी असतं. पण त्या ढगातलं पाणी या पृथ्वीवरती सिंचावं ही व्यवस्था संवर्तक ढग त्यांना म्हणतात. त्याचा स्वामी इंद्र आहे. त्याचा स्वामी इंद्र आहे. क म्हणजे जल, पी म्हणजे पिणारा. तो जे ढगात जे पाणी आहे ते पृथ्वीवरती वर्षा करून देणारा. वर्षतींद्रो दहत्यग्निम असं श्रुतीमध्ये वचन आहे ना, की मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षतींद्र दहत्यग्निम मृत्युम धावती पंचमम असं श्रुती आहे. तर त्यापैकी इंद्र जलाचा किंवा पर्जन्याची देवता आहेच. आणि त्याचाही स्वामी, इंद्राचाही स्वामी. इंद्र देवांचा राजा आहे, पण सकल देवांचा, मग आपण मागे अर्थ पाहिला, देवेंद्र असं एक नाव येऊन गेलं आहे.
सगळ्या देवांचा स्वामी, इंद्र म्हणजे स्वामी. आणि या ठिकाणी कपिंद्रो, इंद्राचाही स्वामी म्हणून कपिंद्र असं एक सुद्धा अर्थाची छटा आचार्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून भगवंतांचं 8 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं श्रोते हो कपिंद्र असं आहे. या श्लोकामधलं शेवटचं नाव भूरी दक्षिणहा. भूरी शब्दाचा अर्थ दिला आहे असीम, खूप, फार, खूप जास्त. याला भूरी म्हणतात संस्कृतमध्ये. मग भूरी दक्षिणा हा शब्द आहे पुढे. दक्षिणा शब्द आपल्याला माहिती आहे. कोणी आपल्या घरी आपण कोणाला जेवायला बोलावलं, सणवार आहे, कुळाचार आहे, तर मोठी माणसं म्हणतात की आधी त्यांना दक्षिणा द्या, नमस्कार करा. आणि कारण दक्षिणेशिवाय तो यज्ञ पूर्ण होत नाही. अदक्षिणम मंत्रहीनम अदक्षिणम असा तो मंत्र होतो, यज्ञ होतो. कारण एखाद्याला जेव घालणं हा यज्ञ आहे. अतिथी देवोभव उदरभरण नो हे जाणी जे यज्ञकर्म. दक्षिणा द्या. यज्ञात दक्षिणा आहे, भोजनाची दक्षिणा आहे, दान ही दक्षिणा तर आहेच. असा पुष्कळ ठिकाणी दक्षिणेचा आपण विचार करतो. विद्वत पूजन दक्षिणा द्यावी लागते. कीर्तनकारांना कीर्तन केलं की आपण त्याला बिदागी म्हणतो, खरं म्हणजे दक्षिणा आहे ती. प्रवचनकार, कीर्तनकार, निरूपणकार यांना दक्षिणा देण्याची पद्धत आहे, देतो आपण. आपल्याला कशाला रक्षाबंधनाला राखी बांधायला पूर्वी गुरुजी यायचे. आता हळूहळू नाही येत असतील कुठे माहीत नाही, परंतु त्यांनी रक्षाबंधन आपल्याला केले काही दक्षिणा द्यावी लागते. आणि म्हणून दक्षिणाचा अर्थ दान देणारा, काहीतरी देणारा, आपल्यासाठी ज्यांनी काही क्रिया केली त्याला देणारा. आणि हा भूरी दक्षिणा आहे. निर्देश असा आहे, यज्ञामध्ये सर्वात जास्त दक्षिणा देणारा परमात्माच आहे. त्याचं दाक्षिण्य खूप अपार आहे, असीम आहे. त्याच्या दाक्षिण्याला काही तुलना नाही आहे. दृष्टांत म्हणून कथा दिली आचार्यांनी. सुदामदेवांनी भगवंतांना काय दिलं जन्मभर. सुदामदेवांनी त्यांचा नामजप हा यज्ञ केला. यज्ञानां जपयज्ञस्मी, भगवंत विभूती बोलले. यज्ञानां जपयज्ञस्मी ते सुदामदेवांनी केलं. प्रत्येक पावला श्रीकृष्ण 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 हा यज्ञ. तुकोबांच्या वचनाचा आधार घेऊ आपण. नाम म्हणे वाट चाली, तो यज्ञ पावलोपावली. प्रत्येक पावलावर यज्ञ होतो. भगवंतांचं नाम घेऊन जर प्रत्येक पाऊल टाकलं श्रीराम श्रीराम, तर प्रत्येक पाऊल टाकणं यज्ञ होतं. ते संतांचा, महंतांचा, आमचे पूज्य प्रल्हाद महाराज यांची प्रतिमा माझ्या बाजूला आहे. सतत नाम, दुसरं काही नाही. ब्रह्मचैतन्य महाराज श्रीराम श्रीराम. जो ज्या देवतेचा उपासक असेल त्याचं नाव घेऊन जर पाव टाकलं, नाम म्हणे वाट चाली, तो यज्ञ पावलोपावली. पावला पावलाने यज्ञ होतो. सुदामदेवांनी केलं हे. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात सुदामदेवांची कथा येते. त्याचं फळ त्यांनी पावलोगणित केलेल्या यज्ञाचं फळ नाही, त्या यज्ञाची दक्षिणा. ते कोणाला अर्पण केलं? यज्ञानां जपयज्ञस्मी. यज्ञ कोणाला? हरिर्दाता हरिर्भोक्ता. त्यांना कृष्णाशी मैत्री आहे. ते भगवंतांबरोबर सांदीपनींच्या आश्रमात 6 अध्यायी होते ना. आणि त्यांना माहिती आहे भगवान परमात्मा आहे, ईश्वर आहे. त्यामुळे त्यांनी ते सगळं निष्कामतेने केल्यामुळे मग भगवंतांना तर काही दक्षिणा त्याला द्यायला पाहिजे आपणहून. त्यांनी मागितली नाही आहे. नाही, सुदामदेवांनी काही मागितलं नाही. सुशीलादेवींनी म्हटलं की तुम्ही कृष्णाकडे काही जाऊन मागा. ते म्हणाले मी मागणार तर नाही, पण त्या निमित्ताने मला माझ्या देवाचं दर्शन तर होईल ही त्याची भावना. पण देवाला दर्शन झालं. त्यांनी मुठभरच पोहे दिले, जन्मभर नाम घेतलं. त्यामुळे त्यांनी काही दिलं म्हणून नाही, त्यांनी जन्मभर नामयज्ञ केला, नाम जपयज्ञ केला. त्याची दक्षिणा म्हणून भगवंतांनी हे आपल्या नगरीत, सुदाम नगरी नाव आहे किंवा आजचं नाव, सध्याचं त्या गावाचं नाव पोरबंदर असं आहे गुजरातमध्ये. भगवंतांनी त्याच्या पत्नीला इतकं धन आणि दौलत आणि इतके दागिने दिले की सुदामदेव जेव्हा परत आपल्या गृहीस्थानी गावात गेले, ते आपल्या गावाला, घराला ओळखू शकले नाही, आपल्या धर्मपत्नीला ओळखू शकले नाही. भगवंतांनी हे सगळं का दिलं? कारण त्यांनी पावलोपावली यज्ञ केला, जपयज्ञ केला. त्याची दक्षिणा द्यायला पाहिजे. खूप दिली हो. किती दिली? त्यांनी विश्वकर्माला बोलावलं असं वर्णन आहे भागवतात की सुदामदेव निघून गेले. मनात म्हणतात आहे मी देवाला काही मागितलं नाही,
माझी बुद्धी बिघडलेली हे एक, आणि देवाने आपणही मला काही दिलं नाही, त्याच्यासमोर काहीच दिलं नाही. हे देवाचे केवढे उपकार. ते अत्यंत निष्काम भक्त आहेत. कारण त्यांचं वर्णनच जेव्हा सुदामदेवांचं चरित्र सुरू होतं, व्यासमहर्षींनी इतका सुंदर श्लोक लिहिला आहे. कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु. अत्यंत विरक्त, काही मागायचं नाही, प्रशांतात्मा जितेंद्रिय, असं त्यांचं वर्णन केलं आहे. सगळी मोठे मोठी विशेषण लावली. अत्यंत विरक्त, निस्पृह, फक्त नाम घ्यायचं, निष्कामतेने घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. आणि म्हणून भगवंतांचा नामजपयज्ञ झाला त्यांच्या हातून. त्याची दक्षिणा इतकी मोठी दिली देवानी, सर्व दारिद्र्य दूर केलं, श्रीमंत दिली, दागिने ऐश्वर्य खूप दिलं, त्यांच्या पत्नीला अपरंपार धन दिलं. आणि म्हणून भगवंतांचं नाव भूरी दक्षिणा, भूरी दक्षिणा आहे. आचार्यांनी व्याख्या केली आहे भूरी दक्षिणाची. भूरीम प्रभूताम दक्षिणाम यज्ञेषु ददाती इति. भूरीम प्रभूताम दक्षिणाम यज्ञेषु ददाती. फार मोठी दक्षिणा यज्ञेषु, यज्ञानिमित्त तो भक्ताला देतो. भूरीम, भूरीम म्हणजे मोठी, प्रभूताम दक्षिणाम यज्ञेषु इति भूरी दक्षिणा, हा अशी व्याख्या आचार्यांनी केलेली आहे. शंकराचार्यांची व्याख्या आहे. एक दुसरा अर्थ भूरी दक्षिणा या शब्दाची एक छटा व्यक्त केली आहे. कुशल. दक्षिण शब्दाचा एक अर्थ अत्यंत कुशल, चतुर. बघा, काही कारागीर त्यांच्या त्यांच्या कामात फार कुशल असतात, आणि आपण म्हणतो तर फार कुशल कारागीर आहे, त्याचं ते काम दुसऱ्याला येत नाही. जसं घरी काही एखादी शोकेस बनवायची आहे, माझ्यासमोर आहे ती शोकेस, ती बनवणारे काही कारपेंटर, ज्याला आपण म्हणतो सुतार, पूर्वी सुतार म्हणायचे, आजकाल कारपेंटर म्हणतो, ते त्यात निष्णात असतात, पिढीजात असतात. त्यांना ते कसं बनवायचे, त्यात काच कसा बसवायचा, त्याची साईज काय ठेवायची, ड्रावर कसे बनवायचे, त्याला सन्मायका कोणता लावायचा, ते कुशल असतात. कुशल म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मामध्ये अत्यंत प्रवीणता प्राप्त झालेले, त्याला कुशल कारागीर म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, कुशल दक्षिण शब्दाचा एक अर्थ चतुर असाही केला आहे. अत्यंत बुद्धिमान, चातुर्य बुद्धीचा धर्म आहे, लक्षण आहे. सर्व कार्यात अत्यंत कुशल, चतुरतेने सगळी कर्म करणारा. अवतार धारण करताना सुद्धा परमात्मा इतक्या चतुरतेने, कुशलतेने अवतार घेतो. पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग, योजना करतो. राम अवतार, कृष्ण अवतार घेताना भगवंतांनी योजना केली आहे की मी जन्माला कुठे यावं, कोणत्या गावी यावं, कोणते आईवडील मला निवडले पाहिजे, भूमी कोणती असावी, हे अत्यंत कुशलतेने सगळं जो ठरवतो. हे दक्षिण शब्दाचा अर्थ हाही केलेला आहे की अत्यंत कुशल आणि चतुर. आणि म्हणून दक्षिण शब्दाच्या दोन छटा आपण पाहिल्या. भूरी म्हणजे फार, दक्षिणा म्हणजे यज्ञात दान दक्षिणा देणारा हा मुख्य अर्थ, आणि त्या अनुषंगाने कुशल किंवा चतुर असाही अर्थ आपण पाहिला. श्रोते हो, याप्रमाणे आज आपल्या समोर जो श्लोक होता, उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातना शरीरभूत भूतभोक्ता कपींद्रो भूरी दक्षिणा, हा आपल्यासमोर 53 क्रमांकाचा श्लोक. यात 9 नावं जी होती, त्या 9 नावांचा आपण यथामती यथाशक्ती प्रयत्न केला विचार करण्याचा. सगळ्या आचार्यांच्या भाष्याच्या अनुषंगाने आपण सगळा विचार करतो आहोत. आपण त्याचा विस्तार करावा, रोजच सांगतो आहे मी आपल्याला. आणि विष्णू सहस्रनाम नित्य पठण करत असताना या अर्थांच्या छटा लक्षात ठेवून आपण जर लक्षात ठेवत गेलो तर त्याचा परिणाम अधिक होतो. फार नाम व्यापक आहे, सूक्ष्म आहे, आणि नामानेच उद्धार होतो. आणि देवाविषयीचं प्रेम, ईश्वराविषयीचं प्रेम, सद्गुरूंविषयीचं प्रेम नाम घेऊन घेऊन वाढतं. अगदी सुरुवातीला आपण तुकाराम महाराजांच्या उक्तीचा जो विचार केला, वेळोवेळा वाचे आठवितो नाम अधिकचे प्रेम चढे घेता. वेळोवेळी तुझं नाम जे देवा पांडुरंगा मी घेतो ना, त्याने माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयीचं प्रेम वाढतं, वाढू दे. ते वाढतंच नामाने, कारण ती नाम घेऊन 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 भक्तीत प्रगती होते. आणि भक्तीच्या अंगाने विचार जर केला, नवविधा भक्तींपैकी तिसरी भक्ती नामस्मरण भक्तीच आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, 3 क्रमांकाची भक्ती नवविधा भक्तीमध्ये नामस्मरण भक्ती आहे.
आणि त्या नामस्मरण भक्तीचा विचार अनुषंगाने करताना भगवन नामाचा महिमा खूप दासबोधात रामदास स्वामी बोलले, म्हणून भगवन नामांचा महिमा खूप आहे. श्री विष्णूंच्या या दिव्य 1000 नामांचाही 1000 नामांचाही फार महिमा आहे. अर्थपूर्ण नाव आहेत, श्रद्धा वाढते, नामाविषयी प्रेम वाढतं इत्यादी त्याचा आचार्यांनी संकेत केलेला आहे. म्हणून आपण या सर्व श्लोकांचं यथामथ यथाशक्ती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहेत. आजचं हे झालेलं सर्व चिंतन मी परमपूजनीय सद्गुरूंच्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.